बनपुरी सोसायटीच्या निमित्तानं जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सर्व आपले उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने निवडून आले आणि ही निवडणूक झाल्याच्या नंतर चेअरमन व्हाईस चेअरमनची नियुक्ती झाली आणि मग आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। माननीय सूर्यकांत भाऊ बुरुंगले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून नानासाहेब पावणे, सदस्य म्हणून दादासाहेब येमगर, कृष्णा येमगर, जालिंदर येमगर, धोनीराम पुकळे, लक्ष्मण पुकळे, काळे, विकास मंडले, रज्जाक मुलानी, भारत कांबळे, आबासाहेब पुकळे, कृष्णाबाई ढवळे, औडाबाई येमगर या सर्वांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करावं। या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय युटी जाधव सर, नगराध्यक्ष आटपाडी, माननीय दादासाहेब मोठे सर, पंचायत समिती सदस्य, माननीय आबासाहेब पाटील, माननीय दादासाहेब मरगळे, आपले जेवण भाऊ, आपले शेंडगेवाडीचे शेंडगे सर, बरीच मंडळी आहेत इथं उपस्थित, आपल्या गावातील सगळे प्रमुख मंडळी, नॅशनल चॅम्पियन कृष्णा रास्कर आलेले आहेत, तर्फे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं। आज अनिल सूर्यवंशी यांची युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आणि खूप म्हणजे मी नवीन राजकारणात आल्यापासून अनिल सोबत आहे, बरेच जण गेले आले पण अनिल एकदम जोरात पहिल्यापासून काम करतोय। आज युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, अनिलचं पण मनापासून अभिनंदन करतो। आपल्या बनपुरी गावातील सर्व नेते मंडळी जे बॅकला होते, ज्यांनी पॅनेल तयार केलं आणि निवडून आणलं, त्या सर्वांचं आपण अभिनंदन करू। सर्व नेते मंडळीचं, एखाद्याचं नाव राहिलं परत नाराजी नको, तर सगळी नेते मंडळी आणि बनपुरीकरांचं कौतुक केलं पाहिजे। आज रावसाहेब काळे आपले गोमेवाडी सरपंच पण आहे, आज बुरुंगलेंचं चेअरमन केलेलं आहे, त्यामुळे वातावरण एकदम असं चांगलं झालंय पाहुण्याचा चेअरमन केल्यामुळं, आणि व्हाईस चेअरमन पण पाहुणेच केलेले आहेत। खरं तर आता मी तालुक्यात खुलं बोलायला काय अडचण नाही, करगणीत गेलं का सरगरांना वाटतंय आमचा झाला पाहिजे, बनपुरीत आलं का येमगर पाटलांना वाटतंय आमचा झाला पाहिजे, हा प्रत्येक गावात शिवतरमध्ये गेलं देशमुखांना वाटतंय आमचा झाला पाहिजे, पडळकरवाडीत गेलं का पडळकरांना वाटतंय आमचा सरपंच किंवा चेअरमन झाला पाहिजे, इकडं निंबवड्यात गेलं का तिथं मोठ्यांना वाटतंय, विभूतवाडीत गेलं का तिथल्या मोठ्यांना वाटतंय, दर्यात आलं का तिथल्या पाटलांना वाटतंय की आमचा माणूस झाला पाहिजे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे राजकारण असं चेंज होत जाते, भावकीवर येतंय, परत मग ह्या बुडक्यातला पाहिजे त्या बुडक्यातला पाहिजे, म्हणजे असं वातावरण प्रत्येक निवडणुकीमध्ये चेंज होते। आता इकडे गेलं का सर कामत मध्ये, मुडेवाडीत गेलं का मुडे, बरोबर तुम्ही जरा नशीबवान आहे, कुठं एक भावकीवर नाही तिथं घुसलाय जाऊ तुम्ही सरकार जयवंतराव तिथली मध्ये जी एकटा झालाय निवडून येतोय, त्यामुळे जयवंतराव सगळे रागाला येते। म्हणजे प्रत्येक निवडणुकीमधले टप्पे जरा वेगवेगळे होत आहेत। बनपुरीकरांनी एक आदर्श घालून दिला की ठीक आहे आपण सगळे एक आहोत, आपण गावातल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आज बुरुंगले भाऊंचं चेअरमन म्हणून तुम्ही निवड केलेली आहे आणि पावणे यांची व्हाईस चेअरमन पदी, तर तुमचं मनापासून गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही एकदम अत्यंत सामंजस्यपणानं, कारण काय झालं परवा मी जिल्हा परिषदच्या निवडणुकी वेळ गावात क्रियानिष्ठ माणसं कशी असतात त्याचं एक उदाहरण सांगू ना। रावसाहेब मानेंच्या घरी आपण मिटिंगला बसलो आणि माझं बोलताना नाव महादेव पाटलांचं घेतलं, मच्छिंद्र पाटलांचं घेतलं, म्हणजे रयताचं नावच घेतलं, मला लगेच एसएमएस आला आणि तो मतदानाच्या दिवशी बोंबलत गेला तिकडं, आईला म्हणलं काहीतरी घोटाळा करायला दिसतोय पडला, तुम्ही यमगर सोडून दुसऱ्या कोणाचं नावच घेतलं नाही, मला वातावरण पूर्ण बिघडले, आईला म्हणणार अवघड झालं म्हटलं। तिथं सर नुसती एक 100-150 लोक आपण बसलो होतो त्या बैठकीमध्ये, लगेच मेसेज, म्हणजे गावात उलट पालट कशी करायची अशा पद्धतीने काही लोक असतात
वेगळ्या विचाराची, काय गावात नुसतं वाद तयार करायचा. ठीक आहे, आता निवडणूक झाली ना, जिल्हा परिषदची निवडणूक होऊन गेली, आता आपण गावाचं बघू ना, कोणी मतदान दिलं, कोणी मतदान नाही दिलं, कोणी आमच्या पुढे यायचे, आम्ही आहे तुमच्यावर, आम्हाला सगळं माहित आहे ना, आम्ही हेच धंदा करतोय, दुसरा धंदा काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच काम आहे ना. कोण काय करतंय लगेच कळतंय रिपोर्ट. आम्ही काय असं आबाळातनं पुढारी पडलो नाही येऊन, ते आमच्या गावात कोणाच्याच ओळखी नाहीत. कोण माणूस काय बोललेला लगेच रिपोर्ट येतो, कोण काय बोलतोय, आमच्या संघ कोण फिरतोय, कोण उलटा बोलतोय, हे सगळं कळत राहतं. राजकारण आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आम्ही काय बोलतो ते तुम्हाला कळतं, तुम्ही काय बोलता ते आम्हाला कळतं. आता तो राजकारणाचा विषय संपला. आता बनपुरी गाव विकासाच्या दृष्टिकोनातून बरीच कामं आपण केलेलीच आहेत ऑलरेडी. आता आपल्याला हा सोसायटीचा कार्यक्रम आहे आणि सोसायटीची एक भव्य दिव्य इमारत आपल्या हक्काची बनपुरीमध्ये करायचा निर्णय हे आमच्या सगळ्या मंडळांनी घेतलेला आहे आणि तिथं कुठं मदत लागेल तिथं मी तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे. एक चांगली सोसायटी, कारण अर्थकारण खूप महत्वाचं आहे गावाचं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकासाची कामं होत आहेत. कुणाला रस्ता पाहिजे, कुणाला पेविंग ब्लॉक पाहिजे, कुणाला मंदिर बांधून पाहिजे, सभा मंडप पाहिजे, कुठं लाईट करायची आहे. मध्ये जर महादेव पाटलांनी त्यांच्या सौभाग्यवती सरपंच असताना मला वाटतं स्ट्रीट लाईट सगळ्या मळ्यातली करून टाकली. संजय राव आज इथं विशेष उपस्थित आहेत, त्यांचं पण टाळ्या वाजून अभिनंदन करा. तिकडं पोलीस पाटील आहेत, पाटील सर कुठे दिसले नाहीत, तिकडं आहेत, परत एमगर 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 सगळे झाले. तर चांगलं काम केलं तुम्ही. ग्रामपंचायतीच्या वेळेस असे फूट पडले होते. या ऋषिकेश देशमुख साहेब गट नेते आटपाडी नगर साहेब आणि महेश देशमुख दोघेही आलेले, त्यांचंही आपण स्वागत आणि त्यांचा सत्कार दोघांचा करावा. तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही सगळी विकासाची कामं होत आहेत. परंतु सोसायटी हा आपल्या गावाचा आर्थिक कणा आहे. सोसायटी कमी व्याजदरामध्ये आपण सोसायटीतूनच पैसे घेऊ शकतो. एकदम अत्यल्प, मला वाटतं 6% व्याजदर आहे सोसायटीच्या, बरोबर ना, 6%. आणि ते जर व्यवस्थित तुम्ही रेग्युलर भरलं तर ते 3%वर येते. सोसायटीच्या माध्यमातून या गावामधला ज्या माणसाला आपल्या सोसायटीच्या माध्यमातून कर्जाची आवश्यकता आहे त्या प्रत्येक व्यक्तीला कर्ज देण्याची व्यवस्था आमच्या चेअरमन साहेबांनी, व्हाईस चेअरमन आणि सगळ्या मंडळींनी करावी. राजकारण ते बाजूला ठेवून टाका, कारण घर हे अर्थकारणाशिवाय टिकू शकत नाही. अनेकाची मुलं शाळेत जाणारी असतात, अनेकाच्या शेतामध्ये काहीतरी नवीन काम करायचं आहे, शेतीला पूरक एखादा व्यवसाय करायचा आहे, तर त्याला पैसे लागत आहेत. आणि शेतकऱ्याला पूरक व्यवसाय असल्याशिवाय तो स्थिरच होऊ शकत नाही, अजिबात स्थिर होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडे शेती आहे त्याच्या जोडीला काहीतरी पाहिजे. शेळ्या 4 पाहिजेत, एखादी दुसरी म्हैस पाहिजे, एखादी दुसरी जर्सी पाहिजे, कोंबड्या 5-50 तुमच्याकडे देशी पाहिजेतच. अख्खा बाजार आपल्या कोंबड्यावरती होऊ शकतो अंडी विकून. आता 10 रुपये अंड्याचा दर आहे. मला वाटतं आमच्या आंबेवाडीचा पोरगा तो आपल्या इथं अंडी गोळा करतो आणि तिकडे नागपूरला जाऊन विकतो. 30-30 रुपयाला अंडा विकतो तो. इथनं तुमच्याकडे 8 रुपयाला 10 रुपयाला घेऊन 30-30 रुपयाला गाडी, त्याची ती स्विफ्ट गाडी सगळी अंडीच असते. मला तिकडे भेटला, म्हणजे मी म्हटलं हा, मी नांदेडला गेलो होतो, येताना एका हॉटेलवर थांबवलो होतो एक जणांनी चहा प्यायला, तिथं भेटला, गाडी बघून आला. म्हणून कुठं चाललाय, म्हणलं अंडी घेऊन चाललोय. मग गाडी तर स्विफ्ट होती, 3000 अंडे आहेत म्हटलं ह्यामध्ये. आणि आता मी एक ट्रिप करून आलो, मला 10 रुपयाला अंडा मिळतंय, मी 30 रुपयाला विकतोय. म्हणजे मला सांगायचं काय आहे, काहीतरी नवीन केलं पाहिजे. नाहीतर शेतीमध्ये कधी पाऊस येतोय, कधी येत नाही, कधी दुष्काळ पडतोय, कधी अवकाळीच होत्या, नुकसान प्रचंड होतंय. आता टेंबूमुळे आपलं बरं झालंय, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी पाणी येतंय, परंतु आपण त्याला काहीतरी शाश्वत काहीतरी आधार दिला पाहिजे. आता मोठे सारे आंबे केलं, आंबा आता बरीच लोक लावायला लागले. गेल्या वर्षी त्यांनी आंबा काय केलं, स्वतःच विकलं. इकडं 50 रुपये किलोला दर मिळणार होता आणि तिकडं तुम्ही 200 रुपये किलोनं विकलं. काय केलं त्यांनी, इनोव्हा गाडीत नेऊन भरले, पुण्यात जाऊन थांबले, ऑनलाईन पण केलं
आता ह्या वर्षी आंबा यायच्या आधी त्याला फोन आंब अजून आंब झालं नाही तर द्यायचं कुठलं, म्हणजे अशी परिस्थिती झाली. म्हणजे 50 रुपयाला जो किलो आंबा जात होता हे तर डिसले म्हणून आहेत घरणिकीचे, त्यांनी तर 17 टन, बरोबर ना, 17 टन आंबा विकला 400 रुपये, 17 टन. म्हणजे आता जी नवीन मुलं आहेत आपण जे शेतीमध्ये आहेत, आता शेती ही काही अडाणी लोकांची राहिली नाही, शेती फार बुद्धिवान लोकांचंच काम राहिले. कारण पूर्वी कसं आपले बरेच शेतकरी एकदा पेराय गेले परत काढायला जातील, किंवा मध्ये आधी कुठं बांगलीला गेलो तर गेलो. सगळे आपण बऱ्यापैकी 70% असे शेतकरी आहोत की आता एकदम प्रचंड कष्टासोबत बुद्धिमत्तेनं करायचं काम शेतीचं झालेलं आहे. आणि त्याला जी काही मदत लागल ती आपल्याला सोसायटीच्या माध्यमातूनच मिळेल. तर आता सोसायटीच्या माध्यमातून आता मला वाटतं जिल्हा बँकेचं बऱ्याच चौकशा सुरू आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये त्याच्यावर प्रशासक येण्याच्या दृष्टिकोनातून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय. यांनी खूप लुटल्या बँक. आता जवळपास 500-600 लोकांची भरती काढली होती. 30-40 गोळा तुमच्या गावात पण एका दुसरा असेल ज्याचं 30 लाख जमा झाले, 40 लाख जमा झाले. तर आता ते आम्ही थांबवलं. मागं त्यांचं ती भरती निघाली होती ती पूर्ण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी थांबवून टाकलेली आहे. ते IBPS, TCS नावाच्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून भरायचा निर्णय केलाय. आता बँक खूप महत्वाची आहे आणि बँकेतून लोकांची पिळवणूक बऱ्यापैकी ह्या 4-5 वर्षात झाली. लोकांनी सगळे बघितलं, सोसायटीचे सचिव हाताशी धरायचे, चेअरमनचं ऐकायचं नाही, त्यांच्या याद्या घालायच्या नाहीत, असे बरेच प्रकार झालेले आहेत. तर हे सगळं पुढच्या 2-3 महिन्यात आपण बंद करतोय. काही चिंता करू नका. सगळं व्यवस्थित या जिल्हा मध्यवर्ती बँकेला शिस्त लावायचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतोय आणि त्या बँकेचा फायदा सगळ्यांना न होता गरीब लोकांना झाला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण पुढच्या काळात येईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता बनपुरीकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला नेहमी साथ दिलेली आहे. आता तर साथ एवढ्या अडचणीच्या काळात तुम्ही दिल्या त्यामुळे आम्ही कधीच विसरणार नाही. काही चिंता करू नका. म्हणजे इतका काय कधी बोलायचं नको त्या विषयावरती, पण तुम्ही बघितलं सगळे प्रयोग झाले. परंतु बनपुरीकर, शेंडगेवाडीकर, बाळेवाडीकर इकडच्या भागातली सगळी गावं असे एकदम फुल्ल ताकदीनं आमच्या सोबत राहिली. आमच्या बरोबर कोण आहे विरोधात कोण आहे हे कळत नव्हतं. असं वातावरण सगळं तयार झालं होतं. पण सगळे तुम्ही आमच्या सोबत राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. बनपुरीला विकास निधी देण्यामध्ये कुठंच आम्ही कमी पडणार नाही. काही चिंता करू नका. जेवढे शब्द तुम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिले ते सगळे शब्द आम्ही पूर्ण करणार. कुठंही कसली अडचण येणार नाही. काही चिंता करू नका. काही काळजी करू नका. कारण हे राजकारणात होऊन गेलं. आता आपल्याला लोकांची कामं बघायची आहेत. लोकांना कुठं अडचणी आहेत, दवाखान्याच्या अडचणी कुठं आहेत, काय सगळे विषय आहेत, हे सगळे विषय आपण मार्गी लावून टाकू. आणि आता हे सगळे एक पण झाले चांगले ग्रुप. बरं झालं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सगळे एक झाले. असंच पुढे जावा. पुढची पण सगळी कामं करून टाका. ज्यांना ज्यांना जिल्हा परिषदला मस्तीला यादी होती त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. सगळं करू शकताय तुम्ही. आणि आपल्या तालुक्यातली जी मोठी गाव आहेत त्यात बनपुरी आहे ना. लोक इतर छोटी गावं मोठ्या गावांचा आदर्श घेतात. तुम्ही काय करताय नेमकं त्या पद्धतीनेच ती सगळी लोक अनुकरण करत असतात. गावात मोठा माणूस काय केलं का छोट्या लोकांना आपण पण तसं करावं, तसा प्रकार आहे. करगणी, शेतपळे, दिगंची, आटपाडी मोठं गाव प्रमुख झालं आणि बनपुरी सारखं गाव, नेलकरजी, इकडं सरसुंडी आहे, झरे आहे, निंबवडे आहे, हे जी आपली ठराविक गावं आहेत ती मोठी गाव आहेत. त्याच्या खालची गावं 4-2 वाडे असते ते त्या गावांचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे बनपुरीनं नेहमीच चांगलं राजकारण केलंय, विचाराचं राजकारण केलंय. आणि आज जी सोसायटी तुम्ही 13 सीटा सगळ्या निवडून आणलेल्या आहेत, अत्यंत कौतुकास्पद. हे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नंतर ते यश आलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या सगळ्या सोसायट्या सुद्धा याच पद्धतीनं सगळी लोक चांगलं काम करून निवडून आणतील आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून लोकांची कामं. दुसरं काय आहे, चेअरमनला खूप वेळ द्यावा लागतो. तिथं काही चेअरमनला, सदस्यांना वेळ द्यावा लागतो सगळ्या लोकांच्यासाठी. हे सगळी मंडळी वेळ देतील नक्की आणि गावातल्या गरीब लोकांना त्याचा फायदा होईल. गरीब मोठ्यानं होतच कुठून तरी काहीतरी होतं. मोठ्यानं काही सोसायटीच नाही, कोण पण उसनं मागितल्यावर पण पैसे देते. पण जो गरीब माणूस आहे ज्याची नडच कोण काढत नाही, कुठल्या पाहुण्याकडे गेलं का त्याला किंमत देत नाही ती, अशा लोकांना चांगलं कर्ज द्या मजबूत. त्याला जरा मजबूत होऊ द्या, गावात जरा कॉलर टाईट करून फिरू द्या. असं कर्ज वाटप सगळ्या लोकांना करून टाका.
मला आमच्या झरे बँकेत एक मॅनेजर होता, ते खरं त्याचं कौतुक आहे त्या मॅनेजरचं, नागपूरचा. तो एवढा भारी माणूस होता, ते चहा प्यायला स्टँडवर यायचा. आणि असं कोण दिसतंय मेंढका आहे कामाला जाणार, एकदम गरीबाचा गरीब माणूस, त्याच्याजवळ जाणार, तुम्ही बँकेत या म्हणणार. बँकेत काय काम आहे, ते पण नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया. ते म्हणाले तुम्ही बँकेत या, मी मॅनेजर आहे बँकेचा. एकदम साधा माणूस. आणि त्या लोकांना बोलवून घ्यायचा, तुमच्या नावावर जमीन किती आहे, काय आहे. उतारा नुसता भेटला का त्याला 5 लाख कर्ज देऊन टाकायचं, काय विचारायचं नाही. आता अजून ती बँकेचे मॅनेजर वसुलीच करते, त्याने एवढं कर्ज वाटलंय, इतकं कर्ज वाटलं. म्हणजे त्यानं माणसं शोधून शोधून कर्ज दिलं. मला एवढं त्या माणसाचा अभिमान वाटतो. नागपूरचा माणूस होता, त्यांच्या मुलांचं तर एवढं चांगलं झालं. परत ते मला बोलले, तुम्ही एवढं सगळं काम करताय, काय तुमची ओळख नाही का? ती दुसरं काय करायचं नाही, कोणाला चहा पिणार नाही, काय नाही, एकटंच चहा पिणार. पण ती हॉटेलला ती बघायचं कोण कोण दिसते त्याची, आणि त्याला म्हणायचं तुम्ही बँकेत या. आणि म्हटले मला देवाच्या पुण्याने मला एवढी मोठी पोस्ट मिळाली आहे, आणि त्या पोस्टचा जर लोकांना फायदा होणार नसेल, मोठे मोठे उद्योग 1000 कोटी काढतात आणि बुडवून टाकतात, जाऊ दे ना म्हणले गावात त्या लोकांना काय फरक पडतोय. आणि त्या दिगंची प्रकरण झऱ्यातच, त्या खवासपूरची तालुका सोडून प्रकरण झाल्यात, निंबोड्याचं प्रकरण झाल्यात. आटपाडी आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, आटपाडीचं बँकवाला म्हणायचं. राजेवाडीचं प्रकरण झाल्यातच. आता ती मग कार्य आले मी देऊन टाकणार म्हणजे माझ्या काय राव, सगळ्या लोकांना त्याचा फायदा झाला ना. गरीब माणूस कर्ज बुडवत नाही, सगळे लोक बुडवते, त्याला काय वाटत नाही, ते एकदम वाढ झालेलं असते. पण गावातला माणूस इज्जतीला खूप घाबरतो. सोसायटी भरायची असते बघा, ती 8-10 दिवस गप बसत नाही. त्याला भेटणार त्याला भेटणार, अहो 31 तारीख आल्या, पैसे भरायचे आहेत, परत फिरवून तुम्हाला देतो. पण ते पैसे भरून टाकतो. गरीब माणूस पैसे इज्जतीसाठी खूप घाबरतो. आणि त्यामुळं आपल्या सोसायटीच्या माध्यमातून गरीबाला खूप चांगल्या पद्धतीने, श्रीमंताला देऊ नका असं म्हणत नाही, पण गरीबाला चांगल्या पद्धतीचं कर्ज वाटप ही सोसायटी करेल. आणि सोसायटीची इमारत अशी भव्य दिव्य देखणी बांधू. तुम्हाला सोसायटीचे पैसे असतील, तुम्हाला बँकेचं कर्ज मिळेल, आणि काय फंड लागला तर त्याला जोडून चिटकू आपण दुसरं काहीतरी, ते आपण व्यवस्थित करून घेऊ. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. आज उशीर खूप झालाय, पण सांगलीत एक कार्यक्रम असा होता की मला तिथून हालताच येत नव्हतं. मी म्हटलं महादेव पाटलांना जरा बोकडं उशिरा शिजवायला टाका, म्हणजे आपाचा सल्ला. हा, त्यामुळे हळूहळू हळूहळू करा. पण इतक्या उशिरा पण तुम्ही सगळे, मला वाटलं गेला का काय कोणाच, पण सगळेच थांबलायत लग धरून. तर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. युटी जाधव सर आज उपस्थित आहेत. आटपाडीत पहिलीच निवडणूक, आणि आपल्या आटपाडीच्या लोकांनी आपल्या सगळ्या टीमला निवडून दिलेला आहे. आणि आटपाडी शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि म्हणून आमचे आता सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आज जी आटपाडी दिसते त्यामध्ये काही बदल दिसला पाहिजे, नाहीतर मग सत्ता आलेल्याचा आपल्याला उपयोग आहे. आणि ही आमची सगळी तरुण टीम जी आहे त्यांना वैयक्तिक काय इंटरेस्ट नाही. सगळे रात्री, तर मला वाटते परवा दिवशी ना, काल रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत बसलो होतो सगळे घेऊन, काय करायचं कसं काय. कारण ना राजकारण, निवडणूक झाली, परत वेळ काय आपल्यासाठी थांबत नाही ना. वेळ सगळी निघून चालली आहे, वेळ थांबत नाही आपल्यासाठी. आपण काहीतरी काम नवीन केलं पाहिजे. आणि त्यामुळं आटपाडी आता पंचायत समिती, जिल्हा परिषद आपल्या शिटा निवडून आलेल्या आहेत जास्त. पण असं समजायचं कारण नाही, आपली पार्टी आता नंबर 1 आहे तालुक्यामध्ये, नंबर 1 आहे. कारण करगणी गेली राष्ट्रवादीकडं, ती जयदीप तर तिकडं वेगळा विषय आहे, आणि याचा वेगळा विषय आहे. त्यामुळे ते काय सगळं गणित जर काढलं तर नंबर 1 ला आपण आहे. अजून एक पंचायत समिती सीट आली असती तर आपली सत्ता तिथं आलीच असती ना. त्यामुळे काय नाराज होण्यासारखं काय नाही, चिंता करू नका. आणि काय नसलं तर मी शेवटी आहेच की, कशाला टेन्शन. पद असलं नसलं काय आपल्याला कधी काय फरक पडला, आपल्याला त्याला काय फरक पडत नाही. आपलं कुणी नुकसान करू शकत नाही कारण नसताना. आपल्या सोबत आहे म्हणून कुणीतरी पोलिसांनी नेऊन गुरासारखा मारला पाहिजे, तर आज कधी झाले का? काय होत नाही. तिथं जिथं कुठं लढायला लागतंय तिथं आम्ही लढतोय, चिंता करू नका. त्यामुळं अजिबात टेन्शन न घेता राजकारणामध्ये पुढे जायचं आहे. जिल्हा परिषदला पण सगळ्यांनी बघितलं, तुम्ही सगळ्यांनी अलायन्स केलं आहे. त्यांचा एकच अजेंडा होता, गोपीचंद थांबवायचा. बाकी काय नाही, त्यांचं सगळ्यांचं मिटलं मानान, कुणाचं राहिलं नाही. जयंत पाटलाचं आणि विशालचं मिटलं, विशाल आणि विश्वजितचं मिटलं. कुणाचं भांडणच राहिलं, सगळी एकमेकाला चिटकून आहेत. त्यांचं सगळ्याच एकच म्हणणं आहे, गोपीचंद नको आहे. बाकी त्यांचं कुठलंच कारण नाही भांडण मिटवायला. अरे जर गोपीचंद नको आहे म्हणणाऱ्यांची संख्या जर एवढी असेल तर तुम्ही चिंता करू नका, एक दिवस आपलाच येईल, हे सगळे लाईनीत उभा राहतील.
अहो आमचं काय नव्हतं ना, आमचं आम्हाला बरोबर घ्या अशी म्हणायची वेळ यांच्यावर येईल. आज त्यांनी जिल्हाध्यक्ष भाजपचं पद घालवलंय, त्यांच्या आमदारकी आणि खासदारक्या जर नाही घालवल्या माझं नाव बदलून ठेवा. रात्र दिवस मेहनत केली जिल्ह्यामध्ये, फिरेन सगळीकडं. आता मी आणि सदाभाऊ जिल्ह्याचा दौरा टाकतोय, 1 महिना जिल्ह्यात फिरणार, सगळ्या गावागावात जाणार, कुठं तिथं देवळात झोपणार, तिथं आंघोळ करून पुढच्या गावात. काय काम आहे आपल्याला? सगळीकडं आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे ना, आमचं वैयक्तिक काय नाही ना यामध्ये. आता माझी कुठं बायका पूर रडायला लागली तिथे, काय नाही. म्हणजे तुम्ही रोजचं बघताय, आपलं रेग्युलर हे काम सुरू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. इलेक्शन असं वगैरे नसलं, प्रचंड आपल्याकडे काम आहे. असं काय नाही काम नाही म्हणून आपण हे फुल काम आहे. कुठं जाईल तिकडं आपल्याला काम करू शकतोय. जतला तर आता आम्ही एवढं सगळ्या कामाची आखणी केलेली आहे. जतचं पूर्ण तालुक्याचं स्ट्रक्चरच बदलतोय 5 वर्षात. 29 पर्यंत जतला जेवढा निधी असेल तेवढा आपल्या जिल्ह्यात कुठंच नसेल. इतक्या पद्धतीने काम करतो. लोकांनी मला निवडून दिलं, सन्मान दिला, नाहीतर मी आज राजकारणाच्या लायकीचा राहिलो नसतो. जतवाल्यांनी एवढं माझ्यावरती उपकार केलाय. नाहीतर सगळे माझ्यावरती अशी सगळीकडून बाण होते, ह्याला तेवढा आउट करून टाका, एवढं त्यांनी तोंडावर पाडले सगळ्या लोकांना, पुढाऱ्यांना. माझी जबाबदारी आहे, मी त्यांना शब्द देऊन निवडून आलोय. त्याच्यासोबत आटपाडीमध्ये काम करायचं, त्यामध्ये कुठंच कमी नाही. आता मी आटपाडीचे प्रस्ताव दोन्ही, जतचा प्रस्ताव केला का आटपाडीचा पण करतोय, दोन्ही बरोबरच सगळे प्रस्ताव. आणि आपल्याला सरकार आपलं आहे, तेव्हा भाऊ मुख्यमंत्री आहेत, आपल्याला लागेल ती मदत करतायत तालुक्याला. आता रस्त्याची कामं तुम्ही सगळे बघताय. शेंडगेवाडी टू बनपुरी काय रस्ता झालाय सांगा ना. इकडचं जर फॉल्टी आहे काम, पण तिकडचं काम कसं झालंय तुम्ही सांगा मला. शेंडगेवाडीच्या लोक असतील तर आहेत, आज एकदम हायवे सारखा वाक्षेवाडीच्या झरे रस्त्यावर जाऊन एकदा बघून या. एखादी गोटी जर टाकली झऱ्यातून तर वाक्षेवाडीतच जाईल, मध्ये आधी कुठं थांबायचे नाही. इतका कॉन्क्रीट रस्ता जबरदस्त. आता जर तालुक्यात रस्ते सुचवायचे म्हटले, रस्ता मिळणार नाही. जे ग्रामीण मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे, इतर जिल्हा मार्ग, डांबर टाकायची बारी येईल अशा पद्धतीचे रस्ते आहेत आपल्या तालुक्यात. आता जिथं कुठं आता रस्ते नाहीत त्यांना सुद्धा आता या सगळ्या लिस्टवरती घ्यायचं काम सुरू आहे. गावातल्या ग्रामपंचायतीच्या इमारती, शाळेचे, आता बनपुरी शाळा आपली मॉडेल स्कूल, एखादी खाजगी शाळा पण अशी नाही, अशी शाळा आहे आपल्या बनपुरीची. कुणाला बाहेर जाऊन सांगा तुम्ही ही जिल्हा परिषदची शाळा आहे, कुणाला पटणार पण नाही. आता काय काय जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 10वी पर्यंतचे वर्ग चालू केले. आमच्या उमराणीला चालू केलाय 10वीचा वर्ग, आणि 50 मुलं होती, 5 झालेत नंबरात 1 नंबर. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आता 3 प्रस्ताव आम्ही परत दिलेत जिल्हा परिषदच्या शाळेत, 8वी 9वी 10वी चालू करा म्हणून. नवीन 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 सगळं स्ट्रक्चर आता बदलतंय. आता आपल्याकडं ते अँब्युलन्स पण आपल्याला जी लागणार होती, काय त्या अँब्युलन्स म्हणायचं, कार्डियक अँब्युलन्स आपली जतची आणि आटपाडीची दोन्ही अँब्युलन्स मी विधान परिषदेचा आमदार असताना आम्ही लावून धरला होता. तो विषय आता मार्गी लागलाय. गरीब लोकांना कुठं पुण्याला जायचं 50,000 70,000 रुपये लोक त्या कार्डियक अँब्युलन्स घेतात. धंदा करून टाकलाय लोकांनी. तर हे सगळं हळूहळू सगळं बदलत जाईल, काही चिंता करू नका. परत एकदा बनपुरीकरांचं खूप खूप अभिनंदन करतो, तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की आपण चांगल्या पद्धतीनं एका विचारानं सगळे संघटितपणे काम करूया. कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने सगळेजण पुढे जाऊ. आपलं ओविकार मंडळाचं पण टाळ्या वाजवून अभिनंदन करा. 2 तास मी उशीर झालाय याचं तुम्ही जाणूनच दिलं नाही. यांना कुठनं बुद्धी देवाने दिली आपल्या ह्या लोकांना. बघा ना किती त्यांच्या पाठ असते, देण्यात असते. सगळं रामायण महाभारत सगळी गीता ही सगळी तोंडपाठ द्यायच्या. बरं आता ही पोर आता नवीन शिकलेली तर आहे, जुन्या लोकांना काही शिकलेली पण नव्हती, काय शिकलेली नव्हती. साहेब जत मधला विकास त्यांनी ओवीत नाता सांगितला, जीवनपट उलगडला विकासाचा. नाही त्यात जतला नेऊन सांगून तुम्ही काल बघितलं जयाभाऊ आले होते. 8 मंदिरं आम्ही एकाच वेळेस तीर्थक्षेत्र बंद केले. 8 मंदिरं 5-5 कोटी रुपयाची. राज्यात प्रत्येक आमदारांना त्यांनी सांगितलं काल 1 द्यायचं आहे, आम्हाला 8 दिले जतला, आणि पुढच्या वर्षी 8, पुढच्या वर्षी 40 करून टाकतो म्हणले सगळे. तुम्ही सांगा काय आहे का असं काम. आता आमचं प्राणी संग्रहालय होतंय 140 कोटी रुपयाचं,
400 प्रकारचे प्राणी ठेवणार आहे तिथं जतला. तुम्हाला पण यायला लागणार आहे जतला, काय चिंता करू नका. मी जरा दबकत नाही तर आरटीओ पण मी तिकडेच घालणार होतो. तुम्ही मला परत अंदाज घेतोय मी तुमचा. म्हणजे जतला तुमचं येणं झालं पाहिजे. कवठे मकाळवाले, आटपाडीवाले पण उगाच म्हणणार ह्यो इकडे गेला, आम्हाला पण तिकडे घेऊन चालला का असं व्हायला नको. परवा मी कोळ्याला गेलतो, कोळ्याची लोक म्हणली अहो म्हणलं तुमचं काय ते म्हणजे आम्हाला सांगलीत घ्या, आटपाडी तालुक्यात घ्या. मी म्हणलं मागणी द्या, मी वाटच बघतोय तुम्ही कधी इकडे येत आहे. काहीतरी नवीन आपलं सुरू आहे. आरेवाडीचा आराखडा तुम्ही बघितला परवा, 149 कोटी रुपयाचा आराखडा मान्यता देऊन आता पाठवला मुंबईला, बिरोबाच्या देवाचा आपल्या आरेवाडीच्या. त्याला आता पुढच्या महिन्यात 2 महिन्यात पाठपुरावा करून आपण त्याला मान्यता घेतोय. तिकडे सिद्धनाथाच्या मंदिराला 5 कोटी रुपये दिले, तिथं काम सुरूच आहे. तुम्हाला माहित आहे राम मंदिराचं काम 3 कोटीचं झालंय. तिकडं आपल्या पुरणवाडीच्या बिरोबाला पण 5 कोटी रुपये दिलेले आहेत. मला वाटतं आटपाडीतलं कल्लेश्वर मंदिर पूर्वीच झालंय, ते तीर्थक्षेत्रामध्ये ते जुनं आहे मंदिर. सोनार सिद्धाचा प्रस्ताव तेवढा द्या आता तुम्ही आहे ना तिथं, तुम्हाला अधिकार पण मान आहे तुम्हाला, देशमुखांना मान. हा 5 परमेश्वर द्या तुम्ही, म्हणजे आपल्याला कामं चांगली करता येत आहेत ह्या सगळ्या विषयामधून. आता रस्त्याच्या संदर्भात खूप चांगले निर्णय झाले. वाद घालतच बसू नका, डायरेक्ट उतार्यावर टाकायचा, नोंदच करून टाकते. म्हणजे तहसीलदारकडे जावा, प्रांताकडे जावा, परत ऍडिशनल कलेक्टर, परत पुणे आयुक्त, परत मुंबई, परत आटपाडी कोर्ट, परत सांगली कोर्ट, ही करतच बसणार. 3 पिढ्या भांडणं सुरू आहे. एकदा विषय सोडून टाका. आता निर्णय केलाय की इकडचं 5 फूट इकडचं पाठवू, इकडचं 10 फूट इकडचं, डायरेक्ट उतार्यावर येणार इतर आकामध्ये. तिथून एवढा रस्ता आहे म्हणून. आणि आता बळीराजा रस्ते योजना आणली आपल्या सरकारनं, म्हणजे तुमच्या शेतात जायला रस्ते पण चांगले तयार करायचे, अशी एक योजना आपल्या सरकारने आणल्या. रोजगार हमीची सोडून त्यातनं पण काही रस्ते आता होतील आपल्या तालुक्यामध्ये. मोजणी करायला पण आता पैसे कमी केलेले आहेत आणि त्याच्यात मशीन पण आपण दिले. आता आटपाडीला पण आलेत मशीन. आणि आता नवीन सर्वेअर खाजगी नेमतोय. आता तुम्हाला मोजणी करायला गेलं का 4-4, 5-5, 6-6 महिने तारीखच येत नाही. आणि तारीख आली तुम्हाला माहित आहे, इथंच मोजणी केली होती, एकदा 10 फूट इकडं, एकदा 10 फूट तिकडं. तरी असं सगळं आता बंद होईल. आता जास्त बोलत नाही, महादेव पाटील तिकडून मला इशारा करायला लागले. तर परत एकदा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. मतदारांना पण धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं आम्हाला मदत केली. एवढं बोलतो आणि थांबतो.